नमस्कार. आपले रामनामाचं महात्म्य सामर्थ्य सांगणारे श्लोक चालू आहेत. अ, सगळ्या संतांचं याबद्दल एक मत आहे. रामनाम घ्यावं हे सगळेच संत आपापल्या परीनं सांगतायत. आपण मागच्या मंगळवारी ज्या श्लोकांचा अभ्यास केला तेव्हा जाता जाता स्वामी विवेकानंदांनी सुद्धा त्यांनी जो त्यांचा भक्तियोग सांगितला त्याच्यामध्ये 5 पायऱ्या सांगितल्या. त्या पायऱ्या लक्षात ठेवण्यासाठी ठेवायच्या की तुमच्या आमच्या सामान्यांचा सुद्धा रामनामावर विश्वास वाढवण्यासाठी या पायऱ्यांचा उपयोग होतो. पहिलं जे आहे की आपल्याला कधी देवाचं नाव आठवतं असं जर आपण आपल्या मनाशी प्रश्न विचारला तर आपल्याला जेव्हा भीती वाटते तेव्हा देवाचं नाव आठवतं. कीर्तनकार एक गंमतशीर गोष्ट सांगतात. गंमतशीरच आहे की एकदा काय झालं म्हणे की एका गावातला कीर्तनकार आणि एक व्यसनी ड्रायव्हर दोघंजणं एकाच दिवशी निवर्तले आणि दोघंजणं यमदूताने त्यांचा ह्या पृथ्वीवर असताना जे काही पापपुण्य केलं त्याच्याविषयी सगळं पाहिलं आणि त्या कीर्तनकाराला म्हटलं तुम्ही नरकात जा आणि त्या बस ड्रायव्हरला जो होता त्याला म्हटलं स्वर्गात जा. कीर्तनकाराला म्हटलं काय म्हणे हे काय चाललंय, मी आयुष्यभर कीर्तन केली आणि मला नरकात जाणं सांगतात आणि हा ड्रायव्हर आणि हा व्यसनी ड्रायव्हर आणि याला स्वर्गात, इथे पण भ्रष्टाचार. तेव्हा यमदूतांनी हे सगळं हे केलं त्याच्यासाठी नाही इथे काही भ्रष्टाचार नाही आहे. मग म्हणे काय आहे तर म्हणे तुम्ही कीर्तन करत होतात बरोबर आहे पण लोक झोपत होते आणि हा ड्रायव्हर अशी काही गाडी चालवायचा की तो गाडी चालवायला लागल्यावर लोक श्रीराम जयराम जय जयराम श्रीराम जय जयराम म्हणायचे. आता जो एवढ्या लोकांना नामाला लावतोय ते ज्यांच्याकडून नाम एवढं घेतलं जातं आहे तर त्याला स्वर्गात पाठवायला हवा. गमतीचा भाग आपण सोडून देऊया. मुद्दा काय आहे की भीतीनं का होईना आपण नाम घ्यायला लागतो. मागच्या मंगळवारी बोलताना ह्या 5 पायऱ्या सांगताना पहिली पायरी असं म्हटलं होतं की माणूस कोणीतरी आपल्याला सांगताय म्हणून का होईना आपल्याला आवडो न आवडो पटो न पटो पण नाम घ्यायला सुरुवात करावी. भीतीने तर भीतीनं की आपलं भय दूर व्हावं यासाठी नाम घ्यावं, काही हरकत नाही. ही आपली पहिली पायरी आहे. हळूहळू हळूहळू बदल घडेल, ते नाम आपल्याला आवडायला लागेल आणि स्वामी विवेकानंदांनी दुसरी जी पायरी आपल्याला सांगितली त्याचा अनुभव येईल की ते नाम आपल्याला आधार वाटायला लागेल. सुरुवात झाली, आवडायला लागलं, घ्यायला लागलो की तो आपल्याला आधार वाटेल. सध्या घरात नातू आहे. परवा गप्पा मारता मारता सहज माझ्या लेकीने नातवाला विचारलं की तुला भीती वाटली तू आधी कोणाला फोन करशील. त्याने तात्काळ म्हटलं की वडिलांना. आणि मग माझ्या लक्षात आलं की भीती वाटली की आईला नाही फोन केला जात, वडिलांना फोन केला जातो किंवा काही प्रॉब्लेम आला तर वडिलांना फोन का केला जातो तर त्याच्यातून काहीतरी सोल्युशन मिळेल. तसं आहे की दुसऱ्या पायरीला स्वामीजींनी नाव दिलं की आपल्याला त्या दुसऱ्या पायरीवर ईश्वराचं पितृवत प्रेम मिळतं, म्हणजेच आधार मिळतो. आपण भीतीने का होईना नाम घ्यायला लागलो तर दुसऱ्या पायरीवर नामाची सवय झाली, घ्यायला लागलो, आवडायला लागलो की तो आधार वाटतो. त्याला स्वामीजीने ती जी निर्भयता आपल्यात येते, तो जो धैर्य, त्याचे धैर्य आपल्यामध्ये येतं, त्याला त्यांनी पितृवत असं प्रेम ईश्वराचं आपल्याला त्या पायरीवर मिळतं असं म्हटलं. थोडं आणखीन त्याची सवय झाली, नाम घ्यायला लागलं, आधार वाटायला लागला असं म्हटलं, त्याचं प्रेम वाढायला लागतं. आणि त्या तिसऱ्या पायरीवर स्वामीजींनी आपल्याला सांगितलं की ईश्वराचं मातृत्व आपल्या प्रत्ययाला येतं. खरंच आहे, आपल्याला एखादा आनंद झालेली गोष्ट आहे ती आपण पटकन कोणाला सांगू तर आईला सांगतो फोन करून, आई एवढे मार्क मिळाले. हिंमत हवी असली की बाबांना फोन करतो. याच्यातूनच आपल्या लक्षात येतं की हे जे वात्सल्य आहे ते तिसऱ्या पायरीवर स्वामीजींनी आपल्याला मातृवत भगवंताचं प्रेम आपल्याला तिसऱ्या पायरीवर मिळेल सांगितलं तर ते असं मिळेल. आणखीन आता वडिलांचा आधार मिळाला, आईचं वात्सल्य मिळालं, नामाचं प्रेम वाढायला लागलं आणि चौथी जी पायरी आहे ती पायरी स्वामीजींनी आपल्याला सगुण रूपाकडून निर्गुण रूपाकडला भगवंत समजेल असं सांगितलं. आणि मग 5व्या पायरीवर असा काही त्या नामाचा अनुभव आपल्याला येतो की पूर्ण भक्त भगवंत ऐक्य होऊन जातं. अशा ह्या 5 पायऱ्यांचा विचार आपल्याला या नामाचे आता अखेरचे श्लोक पाहिजेत ना तेव्हा याचा विचार करायचा कारण आपल्याला त्याची गोडी लावून घ्यायची. नाहीतर असं होईल की आपण नाममहात्म्याचे श्लोक वाचले, अर्थ पाहिला, ऐकले, कदाचित पाठही केले, पण आपल्याला जो त्याची सवय लागली नाही तर मग त्याचा उपयोग नाही होणार.
त्यामुळे ही आपल्याला सवय लागावी, आपलं नामाचं प्रेम वाढावं, यासाठी हा प्रयत्न आहे. आता जर का मगाशी मी म्हटलं तसं की ह्या आता 97व्या श्लोकामध्ये आपल्याला त्याचा विचार करायचाच आहे. आज सकाळी गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचं पान वाचताना नेमका हाच विषय मिळाला. आजच्या प्रवचनातली महाराजांची ओळ अशी होती, अभिमानरहित जावं रामाला शरण. अभिमानरहित जावे रामाला शरण. आणि ह्या आपल्या आजच्या 97व्या श्लोकामध्ये, मुखी राम नाही तया मुक्ती कैसी, अहंता गुणे यातना ते फुकाचे. अहंता गुणेच म्हटलंय. त्यांचं म्हणणं की ज्याला अहंकार आहे ना, त्याला नाही, त्याच्याकडून नाम नाही होणार. लीन नम्र माणसं असतात त्यांच्याकडून नाम होतं. त्यामुळे आपला आधी अहंकार गेला पाहिजे असं ते सांगतात. खरं आहे, तो अहंकार जाणं ही फार मोठी कशाने जाईल तर नामानेच जाईल. नामाची गोडी कधी लागेल? नम्रता अंगी आली तरच नामाची गोडी लागेल. आणि अहंकार केव्हा जाईल? तर नम्रता येईल तर अहंकार जाईल. असं सगळं एकावर एक म्हटलं तर अवलंबून आहे. कुठेतरी एकाची सुरुवात करायला हवी, म्हणजे नामाची सुरुवात करायला हवी. ती आपण पहिल्या पायरीवर करावी आणि बराबर ह्या जिन्याच्या पायऱ्या आपल्याला चढता येतील असं होईल. आणखीन एक गोष्ट आहे की नाम ही आपल्याजवळ असणारी करन्सी. आपण इथून काहीच घेऊन जाऊ शकणार नाही आहोत. कुठल्याही दुसऱ्या देशात आपल्याला जायचं असेल तर त्या देशातली जशी करन्सी लागते, आपण भारतातले रुपये घेऊन मी इथे ऑस्ट्रेलियात आले किंवा अमेरिकेत आले तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही. तर आपल्याला डॉलर्स, पाऊंड असे घेऊन जावं लागतं. तसं भगवंताकडे जायची जी करन्सी आहे ती नाम करन्सी आहे. तर नाम आपल्याजवळ असल्याशिवाय आपण भगवंतापर्यंत पोचू शकणार नाही. ह्याच्यासाठी नाम घ्यायला पाहिजे. आणि आता आजच्या 97व्या श्लोकामधला हा जो काही अहंकार नावाची गोष्ट आहे, त्यामुळे माणसाला नामाचं महत्त्व कळत नाही. जोपर्यंत अहंकार आहे तोपर्यंत कळत नाही. आपण मागच्या श्लोकामध्ये नाम घेणारे भक्त प्रल्हाद पण पाहिला, पापी अजामिळ पण पाहिला, वेश्या पिंगळा पण पाहिली, सगळ्या प्रकार, आणि ते सगळे मुक्त झाले असं पण आपण पाहिलं. या श्लोकामध्ये आपल्याला नाम न घेणारे त्या नास्तिकांचा विचार समर्थ करणार आहेत. मुखी राम नाही तया मुक्ती कैची. आता मुक्ती हवी असेल आणि नाम नाही आहे तर कसं लागेल? म्हणजे नाम घेतल्याशिवाय चित्त शुद्ध होणार नाही आणि शुद्ध चित्ताशिवाय नाम घेतलं जाणार नाही. शुद्ध चित्त झालं कीच नाम घेतलं जाईल. त्यामुळे नामाशिवाय चित्त शुद्ध होणार नाही, नोकरीशिवाय अनुभव नाही, अनुभवाशिवाय नोकरी नाही, असं झालेलं आहे. त्यामुळे अंतःकरण निर्मळ हवं, नम्र हवं, लीन हवं, भगवंताचं प्रेम हवं, चित्त शुद्ध हवं, म्हणजे मग नाम येईल. आणि दुसरं असं आहे की ते अगदी एकदा का ते चित्त शुद्ध झालं आणि नाम यायला लागलं की म्हटलं ना, आत्मज्ञानापर्यंत पोचणार. आत्मज्ञानाशिवाय मुक्ती नाही. तर मुक्ती जर असेल तर पहिल्याच ओळीमध्ये मुक्तीचा शब्द वापरलाय. मुखी राम नाही तर या मुक्ती घ्यायची, म्हणजे वरपर्यंत जाणारच नाही. आत्मज्ञान आणि मुक्ती आणि मोक्ष हे नाम न घेणाऱ्याच्या साठी नाहीच आहे. पण त्याबरोबर असं लक्षात येईल की मुखी नाम येण्यासाठी काहीतरी पूर्वपुण्याई लागते. हो, एकदम असं येत नाही. काहीतरी पूर्वपुण्याई आपल्याजवळ असली पाहिजे, मग आपल्या मुखातून नाम येईल. आपलं होतं असं की वृद्धापकाळ किंवा अंतकाळ म्हणूया, यावेळेला नामस्मरणाचा चांगला उपयोग होतो असं म्हणतात. आणि तो प्रत्येकाच्या जीवनात येणारच आहे. वृद्धापकाळ काय आपण टाळू शकत नाही, अंतकाळ पण आपण टाळू शकत नाही. पण जर का नामाचा संस्कारच नसेल, त्याचा विचारच कधी केला नसेल, मुखी राम नाही, रामनाम घेतलंच नसेल कधी, तर मग त्या अखेरच्या वेळेला किंवा वृद्धापकाळी किंवा आजारपणात किंवा अंतकाळी नाम येणार याचा संभवच नाही. उलट होतं असं की हे नाम घेणं ना भोळ्या भाबड्यांचं काम आहे. हे काही शहाण्या, हुशार, विद्वान, ग्रंथ अभ्यास केलेल्यांचं काम नाही. ही नदी न मंडळी आहेत ना, त्यांचं हे काम आहे. अशा प्रकारचं एक लोक म्हणतात की काहीच न करून प्राणी. पण समर्थाने सांगितलंय, काहीच न करून प्राणी रामनाम वदे वाणी. काहीच करू नका, पण रामनाम घ्या, तरी देखील आपलं काम होणार आहे. आणि इथे मात्र असं आपल्याला दिसतं की नामाबद्दल नास्तिकताच आहे, नाम घेण्याबद्दल. आणि घरोघरी आपल्याला अशी एक वृद्ध मंडळींची दयनीय अवस्था दिसते. आणि मग असं लक्षात येतं की ह्यांना कधी नामाची सवयच लागलेली नाही. ज्याला नामाची सवय लागली ना,
त्याला कधी कंटाळत नाही, त्याला कधी देहबुद्धी त्याची होत नाही, अमुक दुखताय अमुक होत आहे असं त्याला काही वाटत नाही. ज्याला नामाची सवय नाही त्याच्या रोज काही ना काहीतरी कुरकुर असते, असं पण आपल्या लक्षात येईल. आणि त्यामुळे निदान आपल्या फायद्यासाठी तरी नामाची सवय आपण लावून घ्यायला पाहिजे. ही एकदा सवय लागली ना की भगवंत भावा म्हणजे खरोखरच सतत तो आपल्या खरं नाम घेणाऱ्या माणसाला ही अशी देहबुद्धी कमी का होऊ शकते, किंवा त्यांच्या देहाबद्दल कुरकुरी का नसतात, किंवा अन्य कुठल्या गोष्टीबद्दल पण त्यांच्या कुरकुरी नसतात. घरातली माणसं विचारत नाहीत किंवा आपण एकटे पडलोय असंही त्यांना कधी वाटत नाही. ही तर गोष्ट आहेच की आपण एकटे आहोत असं नामधारकाला कधीच वाटत नाही, कारण तो भगवंत सतत त्यांच्याबरोबर आहे अशी त्यांची पक्की खात्री असते. तेवढ्यासाठी तरी निदान नामाची सवय माणसाने लावून घ्यावी. भक्ताला खात्री असते की भगवंत आपल्याबरोबर आहे. मुखी नाम नसणाऱ्याला मात्र प्रश्न आहे. मुखी नाम नाही तया मुक्ती कायची असं म्हटलंय, पण मुखी नाम नसणाऱ्याला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा अडचण येणार. एक तर आता म्हटलं तसं अ, आत्ता म्हटलं तसं की देहबुद्धी त्यांची प्रबळ होते. निरनिराळ्या अपेक्षा या लोकांच्या असतात. आपल्यासाठी असं झालं पाहिजे, असं झालं पाहिजे. आणि ह्या दुसऱ्या ओळीत सांगितलं आहे, तो अहंकार म्हणजे अहंता असते. अहंता गुणे यातना ते भोगाची. त्यामुळे खरोखरच हे असं असतं ना की मी घर बांधलं आहे, माझी मुलं हुशार आहेत, मी असं केलं आहे, आणि मग सगळं जे मी केलं आहे आणि तरी देखील मला जे अपेक्षित आहे ते होत नाही आहे. म्हणजे माझ्याकडे समजा मुलं लक्ष देत नाही आहेत, म्हणजे उलटलंच ना सगळं. तर अशा ज्या काही तक्रारी असतात, हे सगळं तक्रारी करतील पण देवाचं नाव काही येणार नाही. मग हे कशामुळे होतं की चित्त शुद्ध नाही म्हणून देवाचं नाव येत नाही. नाम येत नाही म्हणून चित्त शुद्ध नाही. त्यामुळे ह्याला फार मोठं महत्त्व आहे. नाम घ्यायला लागलं की हे सगळे आपले प्रश्न दूर होऊन जातील. अशुद्ध चित्त असेल तर मानवी जीवन म्हणजे खरं तर अ, पशूंपेक्षाही खालच्या दर्जाचं ते जीवन आहे, ज्याचं अशुद्ध चित्त आहे. मनामध्ये किलबिश आहे, मनामध्ये संशय आहे, मन नामाला तयार नाही आहे. पशूंजवळ कसं असतं, पशूजवळ निदान स्वतःच्या देहाचा तरी याला अहंकार नसतो. शहाण्या समजणाऱ्या माणसाचं असं असतं की त्याची जी देहबुद्धी आहे, इतका देहाचा अहंकार भरलेला आहे की त्या अहंकारामुळे, त्या मीपणामुळे, ती जी काही घमेंड आहे त्या घमेंडीमुळे माणूस देहाच्या सुखासाठीच रात्रंदिवस सगळ्या गोष्टी करतो. मी मोठा, मी शहाणा, मी सुंदर, माझं घर, माझी मुलं, माझा पैसा, सगळं माझं माझं. संस्कृत सुभाषितामध्ये आहे, इति मे मे कुर्वाणम कालवृको हंती पुरुषाजम. म्हणजे अजा म्हणजे बकरा. बकरा मे मे असा आवाज करतो आणि मे मे करणाऱ्या बकऱ्याला तो वृक लांडगा खाऊन टाकतो. तसं म्हणाले काळरूपी लांडगा या माणसाला, असं मे मे करणाऱ्या, माझं माझं करणाऱ्या माणसाला संपवून टाकतो काळ. तसं होतं की वासनेसाठी, देहसुखासाठी किंवा रजोगुण वाढण्यासाठी ह्याच्यासाठी जन्म, पुन्हा जन्म, पुन्हा जन्म हे चक्र चालू राहतं. वासाला संपत नाही, चिंता पण संपत नाहीत. वृद्धपणामध्ये आणखीन भर पडते व्याधींची. पण असं आहे ना की ह्या चिंता काय किंवा या व्याधी काय, ह्या आपण आपल्याकडे घेऊ शकत नाही हो. या आपल्यालाच भोगाव्या लागतात. आणि त्या जर भोगायच्या असल्या, त्या जर सोसायला हव्या असल्या, त्याच्यातून जर आपल्याला पार पडायचं असलं तर रामनामाखेरीज दुसरा पर्याय नाही. औषधं मिळतील, औषधांनी काही प्रमाणात आपल्याला बरं वाटेल, पण चित्त शुद्ध करण्यासाठी, मन शुद्ध स्वच्छ निर्मळ ठेवण्यासाठी खऱ्या अर्थानं नामसाधना हाच एकमेव पर्याय आहे. म्हणून ते आपल्याला सांगतायत की मुखी राम नाही तया मुक्ती कायची, अहंता गुणे यातना त्याची मोठी. जर अहंकार घेतलं तर ते यातनाच वाढतील आणि मग त्या फुकटच्या यातना वाढतील. नाही, त्याच्यातून मिळणार तर काहीच नाही. या सगळ्यामध्ये ही अशी मुखी नाम नसणाऱ्यांना दैन्यावस्था प्राप्त होते. म्हणून काय करा, मनोनी म्हणारे म्हणा देव राणा. म्हणजे कधी कधी असं वाटतं निदान निवृत्तीला आल्यानंतर तेव्हा तरी आपल्याला गोडी लावून घ्या संत वाङ्मयाच्या अभ्यासाची, रामनामाची, काहीतरी भगवत भक्तीची काहीतरी गोडी, काहीतरी उपासनेची सवय आपल्याला लावून घ्यावी. म्हणजे मग निदान अंतकाळी भगवत चिंतन होईल आपल्या हातून, नाम येईल आपल्या हातून, असं घडेल. आता सगळं एकीकडे असं असतं बरं का की जे काय आहे ते सगळं भगवंताचं आहे हा भाव मनात असतो, पण ते जे काही अनुसंधान राहायला हवं ते अनुसंधान राहत नाही. ते अनुसंधान ठेवायला हवं.
त्या ह्या 97 श्लोक आपण पाहतोय. त्याच्यामुळे पुढे अंत येईल तो दैन्यवाणा, म्हणून म्हणारे म्हणा देवराणा. जर का असं आपण नाम घेतलं नाही, अहंतेत राहिलो, तर काय घडेल? तर मग समर्थांचे अभंग आहे. ते म्हणतात, कोणाचे हे घर, हे घर म्हणजे हा देव, कोणाचं हे घर कोणाचा संसार, सांडोली जोजार जाणे लगे. म्हणजे असं झालं बरं, हे सगळं सोडून जायचं आहे. हे जे काही आपलं स्वतःचं म्हणून आपण सगळं ठेवतोय, कोणाचं हे घर कोणाचा हा संसार, हे सगळं कोणाचं आहे, हे माझं माझं आहे म्हणून मी म्हणते आणि इथे सोडून जायचं आहे. जाणे लगे अंती येकले शेवट, सगळं इथेच ठेवून जायचं आहे. आणि व्यर्थ खटपट सांडून या, किती जरी खटपट लटपट केली तरी सगळं इथेच ठेवून आपल्याला जायचं आहे. हे सगळं आपल्याला माहिती आहे. तर ह्याचा विचार करायला हवा. घर संसार किती काही केला तरी सगळं आपल्याला सोडून जावं लागणार आहे. बरोबर काय येणार आहे? तर बरोबर नामच येणार आहे. मगाशी जसं म्हटलं की नामस्मरणच फक्त बरोबर घेऊन जाता येणार आहे. बाकी सगळ्या गोष्टी आपल्याला इथेच ठेवाव्या लागणार आहे. जन्मभरी देहे संसारी गोविले, सगळं जन्मभर आपण या प्रपंचासाठी काय काय गोष्टी केल्या, नाही केले काही आत्महित. स्वतःच्या हितासाठी, स्वतःच्या कल्याणासाठी काहीच केलं नाही. स्वतःचं कल्याण कशात आहे याकडे लक्षच दिलं नाही. काय केलं तर जन्मभर फक्त संसार केला, प्रपंचासाठी कष्ट केले. त्या वाल्या कोळ्याला निदान नारद तरी भेटले आणि त्या वाल्याने नारदाचं ऐकलं तरी. आम्हाला कोणी आधी एकतर भेटणार नाही, बरं समजा अगदी भेटलंच तर आम्ही ऐकू असं पण नाही. त्यामुळे आमच्या हिताचं काही कोणी सांगताय तर आम्ही ऐकू याची काय खात्री? म्हणून ते आपल्याला म्हणतायत की काय करायला हवं की निदान अखेरच्या वेळेला तरी, शेवटच्या वेळेला तरी म्हणून म्हणारे म्हणा देवराणा, जरा देवाचं नाव घ्यावं असं प्रयत्न करावा. समर्थांचं जे आत्महित गेले संसाराचे वाढी, सगळं जे कल्याण करायला हवं स्वतःचं, ते कल्याण न करता सगळा वेळ जो गेला तो प्रपंचामध्ये गेला. अंती कोण सोडी रामे विण, मग रामाशिवाय अंती कोण दुसरं सोडवणार आहे? म्हणून तरी निदान नाम घ्या. इतका संसाराचा विचार करायचा आणि आपल्या कल्याणाचा काहीच विचार करायचा नाही, आणि मग कोण शेवटी आपल्याला मदतीला येणार? तर रामाशिवाय कोणी येणार नाही. त्या रामाचं नाव घ्या असं 97 श्लोकात पुन्हा पुन्हा समर्थांनी आपल्याला सांगितलं. पटणारी गोष्ट आहे की ज्या मुखात राम नाही आहे त्याला मुक्ती मिळणार नाही. अहंकाराने यातनाच होतील आणि ते करता करता मग कोण आपल्या हिताचं सांगणार, कोण आपल्या करणार? मग जर का दैन्यवाणा अंत आपला होणार असेल तर आपण मुखात रामनाम घ्यावं. स्वामी श्रीकृष्ण भारती नावाचे एक समर्थ भक्त होते. त्यांनी 11वी दिशा म्हणून मनाच्या श्लोकांवरती छान टीका लिहिली आहे. त्यांनी असं म्हटलं की नामस्मरण ही एक अशी पद्धत आहे की ती आपल्याला आतून शुद्ध करते. हीच एकमेव पद्धत आहे. रामनाम, चित्त शुद्ध झाल्याशिवाय रामनाम येत नाही आणि रामनाम झाल्याशिवाय चित्त शुद्ध होत नाही. त्यांचं म्हणणं असं आहे की नाम घ्यायला लागा, आपले आप आपलं मन आतून शुद्ध व्हायला लागेल. आणि उदाहरण काही छान दिलं आहे, सगळ्यांना माहितीचं उदाहरण आहे की एखादा उबडधोबड दगड आहे, त्या दगडातून तो शिल्पकार छिन्नी हातोड्याच्या साह्यानं नको असलेला भाग काढून टाकतो आणि छान सुंदर मूर्ती तयार करतो. ती मूर्ती खरं म्हणजे त्या दगडात असतेच, नको असलेला भाग काढून टाकला आणि ती मूर्ती आपल्याला दिसली. अगदी तसंच आपल्या प्रत्येकामध्ये भगवंत आहे. नको असलेला भाग काढून टाकायचा आहे. तो नको असलेला भाग नामस्मरण रूपी चिन्हेने काढायचा असं त्यांनी आपल्याला सांगितलं. आणि मग तो आतला परमेश्वर नामस्मरणाच्या चिन्हेने नको असलेला भाग गेला की आपल्याला परमेश्वर दिसेल. त्यासाठी नाम घ्या, नाम घ्या असा आग्रह समर्थ आपल्याला धरतात. पुढल्या 98व्या श्लोकामध्ये हरिनाम नेमस्त पाषाण तारी, बहुतारिले मानव देहधारी, तया रामनामी सदाचे विकल्पी, पदे ना कदा जीवतो पापरूपी. आता ह्या श्लोकाचा संबंध अर्थातच पहिल्याच ओळीतून आपल्या लक्षात येईल. पाषाण तारी म्हणजे सेतुबंधनाची जी कथा आहे रामायणामध्ये, त्या कथेसंदर्भात समर्थाने त्याचा उल्लेख केलेला आहे की हरिनाम नेमस्त पाषाण तारी. प्रभू रामचंद्राच्या त्या वानर सेनेमध्ये जो नळ नामक वानर होता,
त्याच्याजवळ एक विशेष शक्ती होती की त्याला एक वर मिळालेला होता की त्याने पाण्यात दगड टाकला की तो दगड बुडणार नाही, तो तरंगणारच. आणि त्यामुळे स्वाभाविकच रामाने हे सेतुबंधनाचं जे काम आहे ते या नळाला सांगितलेलं होतं. आता अ, स्वाभाविक आहे आधीच्या श्लोकात आपण अहंतागुणे म्हटलंय ना, तर याच्यात त्याची आठवण होते की आपल्यामुळे सेतू बांधला गेला असं त्या नळाला वाटू नये, त्या नळाला तो अहंकार होऊ नये म्हणून हनुमंतांनी काय केलं, राम ही अक्षरं त्या प्रत्येक दगडावर, प्रत्येक शिळेवर राम ही अक्षरं लिहिली. म्हणजे अ, या अक्षरामुळे पाषाण तरंगले असं सांगितलं गेलं. अ, तर रामनामाचं हे महत्त्व आहे, रामनामाचं महात्म्य आहे. याच्यासाठी हनुमंतासारख्या दासांनी हे काम केलं असेल. म्हणजे दोन्ही गोष्टी साधल्या, की रामनामाचं सामर्थ्य काय आहे ते पण सगळ्यांना कळलं आणि नळाला पण अहंकार झाला नाही. ह्या रामनामाच्या सामर्थ्याविषयी ना गंमतशीर अनेक कथा आपल्याला ऐकायला मिळतात. वंदनीय मावशी केळकर ह्या भारतभर रामकथा करायच्या आणि त्यांचं रामकथेवरचं पुस्तकही आहे. त्या रामकथेच्या मध्ये म्हणजे राष्ट्रसेविका समितीच्या आद्य संचालिका आहेत, त्यामुळे त्यांची रामायणाकडली पाहण्याची दृष्टी राममहात्म्य, नाममहात्म्य हे असलं तरी एक स्त्री संघटक म्हणून त्यांची एक रामकथेकडे बघण्याची दृष्टी वेगळी आहे. तर आत्ता विषय आपला चालला आहे की मन शुद्ध होतं रामनामाने. तर त्यांनी त्या रामकथेमध्ये एक दोन सुंदर महात्म्य सांगणाऱ्या गोष्टी सांगितल्या आहेत. आपण आपल्या मनातलं रामाचं महत्त्व वाढावं, नामाचं महत्त्व वाढावं, यासाठी त्या कथांचा उपयोग करायचा. पहिली कथा त्यांनी सांगितली की काय झालं की इकडे तो नळ वानरसेना म्हणजे राम नावं लिहून दगड टाकत होते, तरंगत होते. ते तरंगत होते त्यामुळे सेतू बांधला जात होता आणि वानरसेना आता लंकेमध्ये पोचणार होती. ही बातमी स्वाभाविकच लंकेमध्ये पण कळली होती आणि रावणाला म्हणजे मंदोदरीला पण कळली होती. तर रावणाची पत्नी मंदोदरी हिच्या मनात असा विचार आला की केवळ राम असं लिहिल्यामुळे किंवा रामनाम घेतल्यामुळे दगड तरंगतायत. माझा तर पती रावण हा शंकराचा भक्त आहे आणि असा माझा पती भक्त आहे, रामाचा शंकराचा भक्त आहे. तर त्यांनीसुद्धा शंकराचं नाव घेऊन समजा दगड टाकला तर त्याचाही दगड तरंगेल असं ह्या मंदोदरीला वाटलं आणि मंदोदरी रावणाला म्हणाली की मला तुम्ही भक्त आहात तर तुमची पण मला परीक्षा घ्यायची आहे. तेव्हा आता असं आहे की पत्नी म्हटल्यानंतर रावण काय नाही म्हणणार, म्हणून रावण आणि मंदोदरी दोघं जण म्हणे समुद्रावर आले आणि मंदोदरीने सांगितलं की असं असं मी ऐकलं आहे की रामाचं नाव घेऊन वानरसेना हे टाकते. रावणाला पण माहीत होतं आणि मग मला पाहायचं आहे की तुम्ही टाकलेला दगड पण तरंगेल. तेव्हा रावणाने एक जवळचा मोठा दगड घेतला आणि समुद्रात टाकला, तरंगला. मंदोदरीला अतिशय आनंद झाला आणि आनंदाने दोघं जण राजवाड्यामध्ये परत येत होते. मंदोदरी अतिशय आनंदित होती की खरोखरच आपला पती हा भगवंताचा भक्त आहे आणि त्यामुळे त्यांनी टाकलेला दगड सुद्धा तरंगला. पण रावण मात्र गप्प होता. तर मंदोदरीने त्यांना रावणाने सत्य गोष्ट काय आहे ती मंदोदरीला सांगितली. तिने जेव्हा विचारलं की तुम्ही एवढे गप्प का, त्यावर रावण तिला म्हणाला की मंदोदरी, मी टाकलेला दगड पण तरंगला, परंतु मी सुद्धा रामाचं नाव घेऊनच दगड टाकला. आपल्याला ना पुढे या कथेचा येणार आहे की रामनाम राक्षसांनी घेतलं. आपल्या प्रल्हादाची गोष्ट सांगून झालीच आहे. तर राक्षसांनी, पापी माणसांनी जरी नाम घेतलं तरी सुद्धा त्याचं पाप मुक्त तो होतो, हे सांगण्यासाठी आपल्या लक्षात येईल की हो, त्या रावणाने सुद्धा रामाचं नाव घेऊन दगड टाकला आणि तो तरंगला. अशी मंदोदरीला त्यांनी जबाब दिला, कबुली दिली. दुसरी गोष्ट मावशी, एक रामनामाचं महत्त्व आपल्याला पटावं किंवा आपल्याला बरं वाटावं की अरे हो का, छान. तशी एक गोष्ट सांगतात की इकडे सेतू बांधण्याचं काम चाललेलं होतं, वानरसेना काम करत होते. श्रीराम किनाऱ्यावर बसून
तो सगळा सेतूचं बांधकाम चाललेलं पाहत होते. सहजच त्यांच्या मनात आलं की अरे आपलं नाव घेऊन नाव लिहून ही वानरसेना ह्याच्यामध्ये समुद्रामध्ये दगड टाकते, ते तरंगतायत, चांगला पूल तयार होतोय, काही वेळातच सगळी वानरसेना लंकेमध्ये पोचेलही. आणि बोलता बोलता आपल्या जवळ असणारा एक दगड रामाने पाण्यात टाकला. मात्र तो बुडला. क्षणभर श्रीराम चपापले आणि आजूबाजूला पाहिलं. हनुमंत जवळ उभे होते. हनुमंतांनी हसले, म्हणाले, रामा, तुझ्यापासून जो दूर गेला तो बुडणारच. दगड जरी झाला तरी तो तुझ्यापासून दूर गेला ना, त्यामुळे तो बुडणारच. तर दोन्ही गोष्टी तुला आपल्या लक्षात येईल की रामनामाचं महत्त्व, रामनामाचं सामर्थ्य काय आहे हे आपल्या मनात वाढावं. आता ही जी सगळी इथे जी म्हणजे वानरसेना हे जे काम करत होते ह्याच्यातून आपल्या लक्षात येईल की हा की दगडांचा गुण आहे म्हणून नाही, किंवा वानरांचं सामर्थ्य आहे म्हणून सुद्धा नाही, किंवा अगदी समुद्राची शक्ती आहे म्हणून सुद्धा नाही. केवळ श्रीरामाचं नाम घेऊन हे होत आहे. म्हणून त्याचा जो नामाचा प्रताप महिमा आहे त्याच्यामुळे हे दगड तरंगले हे त्यांना सांगायचं आहे. म्हणून ते म्हणतात हरी नाम नेमस्त पाषाण तारी. पाषाण तरंगले का, त्याचं कारण समर्थ सांगतात. दासबोधात पण समर्थांनी याचा उल्लेख केला. नामे पाषाण तरिले असंख्यात भक्त उद्धारले. नामाने दगड तरंगले, अनेक अनेक भक्तांचा उद्धार झाला. पुढे म्हटलं महापापी तेची झाले परमपवित्र. अगदी पापी होते ते सुद्धा पवित्र झाले. म्हणजे भक्त तर होतीलच. आपण पाहिलं ते वाल्या कोळ्याचं हे झालं की तो सुद्धा तरला. रावणाचा विचार केला, तो सुद्धा त्यांनी सुद्धा रामनाम घेतलं. त्यामुळे दगड टाकलेला दगड तरंगायला हवा तर रामाचं नाव घ्यायला हवा. म्हणून हरिनाम नेमस्त पाषाण तारी असं म्हटलं. सारे उद्धरून गेलेत आणि सारे पापी पण पवित्र झालेत. आणि मग पुढल्या वेळी म्हणतात बहुतारीले मानव देहधारी. म्हणजे हे तर झालंच, हरिनामाने दगड तर तरतातच, पण मानवी देह धारण करणारे, बहुतारीले मानव देहधारी, मानवी देह धारण करणारे असंख्य जीव सुद्धा नामस्मरणाने तरले. दगडाच्या रूपात असलेले जडजीव म्हणजे अहिल्याशिळा राघवी मुक्त केली. आता तो आपल्याला कथा माहिती आहे. तर रामनामाने ती उद्धरली. पण इथे त्यांनी म्हटलं मानव देहधारी. म्हणजे कदाचित आपण असा विचार करू की शरीर मानवाचं धारण केलेलं आहे, माणूस आहे, पण वागणं नाही आहे. अशांना सुद्धा म्हणजे माणसासारखं वागलेलं नाही आहे, पशुवत किंवा पापी आहेत, राक्षस आहेत, हिंसा करणारे आहेत. आपण वाल्याचं उदाहरण घेतलं. वाल्याचं नामस्मरणाने उद्धार झाला, वाल्मिकी ऋषी झाले. मग म्हणजे आम्हा सामान्यांचा काळजी करायचं कारणच नाही. तरणारच. पापी तरतात, राक्षस तरतात. मानव देहधारी पण पापी, म्हणजे नुसताच मानवाचं धारण केलं आहे आणि पशुवत व्यवहार आहे, तरीसुद्धा नाम घेतलं असेल तर तो तरुण जाईल. हरिनामने मस्त पाषाण तारी, बहुतारीले मानव देहधारी. आता एवढंच सांगितलं. एवढ्या सांगून परोपरीनं हे अनुभव सांगितले. प्रल्हाद झाला, अजामेळ झाला, पिंगळा झाली, वाल्या झाला, रावण झाला, सगळ्यांचे अनुभव आपण पाहिले. एवढं सगळं परोपरीनं अनुभव सांगून सुद्धा जर कोणीही तया रामनामी सदा जो विकल्पी जर मनात संशय घेऊन असेल तर त्या दुर्दैवाला काय म्हणावं. एवढी उदाहरणं दिली आहेत, एवढं महत्त्व सांगितलं, एवढं सामर्थ्य सांगितलं आहे, तरीसुद्धा जर एखाद्याच्या मनात संशयच असेल तर आपण त्याला काय म्हणणार. म्हणून ते म्हणतायत बहुतारीले तया रामनामी सदा जो विकल्पी. सदा जो मनामध्ये विकल्प घेतला आहे. समर्थ ह्याला पुढल्या ओळीमध्ये पापरूपीच म्हणतात. वदेना कदा जीव तो पापरूपी. तो जो आहे संशय घेणारा, समर्थ म्हणतात हा पापरूपीच आहे. म्हणजे कसं आहे की इतर पाप करणाऱ्या माणसाला त्या पापातून मुक्त करता येईल एक वेळ. नामस्मरणासारखी गोष्ट आहे की पापातून मुक्त होईल, आपल्याला उदाहरण कळलं आहे. पण नामावरच श्रद्धा नसेल, नामावरच विश्वास नसेल तर ह्या संशय घेणाऱ्याचा उद्धाराला मार्गच नाही, त्याच्या उद्धाराचा मार्गच नाही आहे. त्याचा उद्धार कसा होणार. नामाबद्दल संशय आहे, अंतःकरणात नामाबद्दल प्रेम नाही, तर मग याचा उद्धार होणार कसा. अशा व्यक्तीला समर्थ मूर्तिमंत पापच म्हणतात. विकल्प घेणाऱ्या, संशय घेणाऱ्याला.
म्हणजे स्वतःचं नाम घेत नाहीच आहे. खरं तर ही माणसं अशी असतात की नाव घेणाऱ्यांना पण ते नावं ठेवतात. समर्थांचे श्रेष्ठी होते ना बंधू गंगाधर पंत, त्यांनी भक्ती रहस्य या नावाचं एक काव्य लिहिलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय, सद्य प्रत्यय ही देखोनी. प्रत्यय म्हणजे अनुभव, प्रत्यक्ष प्रत्यय घेतलाय. रामनामानी तरुण जाणारे आत्ता सध्या कितीतरी प्रत्यय, कितीतरी अनुभव घेतलाय, तरी भक्ती उपजे ज्याचे मनी. आणि तरीही ज्याच्या मनामध्ये भक्ती उपजत नाही, त्याला काय म्हणायचं? म्हणजे अनुभव येतात, लोक अनुभव सांगतायत, तरी देखील ह्याच्या मनामध्ये मात्र रामनाबद्दल प्रेम नाही. तोची पाषाण ये जनी. त्या लोकांमध्ये आज पाषाण आहे. ज्याच्या मनामध्ये संभ्रम आहे, संशय आहे, विकल्प आहे, तोच पाषाण आहे. तोची पाषाण ये जनी, नवे पाषाण पाषाण. म्हणजे खरा दगड दगड नाही, हाच दगड आहे, असं श्रेष्ठींनी ह्या विकल्प मनात असणारा, संशय मनात असणाऱ्याबद्दल म्हटलेलं आहे. आता ह्या रामनामाच्या महात्म्याबद्दल, सामर्थ्याबद्दल जो शंका घेणार आहे त्याला पापी म्हटलं आहे. आपण उलट अर्थाने पण म्हणतो की जो पापी आहे त्याला ह्या रामनामाबद्दल शंका असते. आता पापी आहे आणि त्याला रामनामाबद्दल शंका असेल तर तो पापी माणसाची पण रामनामानीच शंका दूर होईल. त्याला जर येणे प्रकारे त्याला जर नाम घ्यायला लावलं, जसं वाल्याला मरा तर मरा, उलट तर उलट, फराट्या नामा लागे, असं जरी म्हटलं तरी उपयोग होईल, असं म्हणून त्याला तारता आलं. पण ज्याला बुडणं हाच ज्याचा स्वभाव आहे, दगड पाण्यात टाकला की तो बुडणारच, त्याचा स्वभावच आहे. पाषाण आहे तो, त्यामुळे त्याला टाकलं की तो बुडणारच. पण या पाषाणावर सुद्धा श्रीराम नाव लिहिल्यावर तो तरला. माणूस काही बदलत नाही. दगड बदलतो, पापी म्हणून वदेना कदा, तो काही नाम घेणार नाही. नास्तिकांमध्ये आणखीन एक प्रकारचे लोक असतात. त्यांचं म्हणणं असं असतं की आम्ही देवबीव काही मानत नाही, पण आम्ही नीतीनं, प्रामाणिकपणानं वागतो, सदाचरणाने वागतो, आम्ही काही गैर वागत नाही. आता तसं म्हटलं तर मर्यादित अर्थानं हे खरं आहे. असे कितीतरी माणसं असतात की देव असतील मानत, देवळात असतील जात, नसेल त्यांचा विश्वास, पण त्यांचं आचरण काही असं वाईट पापी नसतं, असं असू शकतं. पण खरं असं आहे, सर्व दृष्टीने विचार केला तर चांगल्या वाईटाची परीक्षा ही बुद्धीच्या तर्कानं लागते. काय होतं, याची जर श्रद्धा नाही आहे, कोणाला श्रद्धा नाही तर देव वगैरे कोणाचं भय नाही आहे, तर ही इंद्रिय सगळी मोहवश आहेत. या इंद्रियांना जर मोह झाला कसला आणि चुकीचं कधी वर्तन घडलं, सदाचारापासून दूर जायला वेळ लागणार नाही. आणि मग जे अगदी खात्रीनं म्हटलं जातं की नाही आम्ही सदाचरणाने वागतो, न्यायनीतीनं वागतो, त्या सदाचरणापासून, त्या न्यायनीतीपासून केव्हा त्याला दूर नेलं जाईल हे सांगता येणार नाही. त्यासाठी आस्तिक्य बुद्धी हवी. जीवनामध्ये अत्यंत असं पवित्र उत्तम अशी जी काही आपली अवस्था आहे, ती अवस्था जर प्राप्त व्हायला हवी असेल तर काहीतरी आपल्याला आस्तिक्य बुद्धी पाहिजे, काहीतरी आपली पुण्याई पाहिजे. पहिल्या श्लोकात सांगितलं तसा अहंकार तर असताच कामा नये. असा मनबुद्धीचा जो काही आपला दृढ निश्चय आहे ना, तो असावा लागतो. कुठेही आपली जरा देखील इंद्रिय अशी ताब्यातून बाहेर जाता कामा नयेत. अहंकार तर नाहीच, हे सगळ्या गोष्टी लागतील तरच हे आपल्याला होईल. पण जर का नाम घेतलं ना तर या सगळ्याची साथ पण आपल्याला चांगली मिळेल. एक नाम घेणाऱ्या माणूस, त्याचं जे काही ध्येय आहे त्या ध्येयाकडे त्याचं लक्ष राहील, तो कुठे इकडे तिकडे जराही ढळणार नाही, त्याच्याजवळ प्रयत्नांचं बळ राहील, देवावरचा विश्वास आहे तो त्याचा उत्साह त्याला देईल, त्याला धैर्य देईल, अशा सगळ्या गोष्टी. आणि मग त्याच्या बाबतीतला तो अशा कुमार्गाला जाण्याचं भय राहणार नाही. ज्याची आस्तिक्य बुद्धी आहे, आस्तिक आहे, तो असा कोसळण्याची शक्यता नाही. पण जो असं म्हणतोय की आम्ही देवबीव काही मानत नाही, पण त्याच्याबद्दल खात्री काय द्यावी. म्हणून आपल्याला नामाविषयी आस्था असणाऱ्यांचा विचार करायचा आहे, नास्तिक असणाऱ्यांचा विचार. नामाविषयी संशय म्हणजे बाळगता कामा नाही, मनात विकल्प आणायचा नाही. समर्थांचा विचार करतोय आपण, समर्थांनी अनेक ठिकाणी प्रचिती वीण बोलणे व्यर्थ वाया असं नेहमी म्हटलेलं आहे.
असे समर्थ सुद्धा पाषाण तरले सांगतात. म्हणजे एरवी समर्थ प्रत्येक गोष्टीचा अनुभव आपल्याला यायला हवा असं म्हणतात. पण इथे मात्र ते सहज सांगतात की नामे पाषाण तरीले, नाम घेतलं आणि दगड टाकला तो तरला. तर याचा अर्थ काय? तर इथे सुद्धा संतांच्या मनामध्ये त्यांच्या त्यांच्या परमेश्वराबद्दलचं त्यांचं जे सामर्थ्य आहे, त्या सामर्थ्यांचा त्यांना अनुभव असतो हे सिद्ध होतं. चमत्कार या दृष्टीनं खरं पाहण्याची काही त्याची आवश्यकता नाही आहे. लगेच अशा कथा आपण वाचतो तेव्हा जे आस्तिक्य बुद्धी नसणारे लोक असतात तेव्हा ते म्हणतात की संतांच्या जीवनामधले असे तुम्ही काहीतरी चमत्कार सांगता, असं कसं दगड तरतील वगैरे असं आपल्याला म्हटलं जातं. पण आपल्या लक्षात येईल की ह्यांचा तो सामर्थ्याचा अनुभव असतो, त्यामुळे चमत्कार अशा दृष्टीनं काही याकडे पाहायची आवश्यकता नसते. समर्थांचाच विचार केला झाला तर आपल्याला सगळ्यांना कल्याणाची गोष्ट माहिती आहे की फांदीच्या टोकाकडे बसून फांदी कापायला सांगितली तर तो विहिरीत मुलगा पडणारच होता. आणि असा तो मुलगा कल्याणाला ती फांदी कापायला सांगितली रामाची पालखी जात असताना, आणि तो मुलगा पडलाच की हो. काही तास मध्ये गेले आणि आता ते पोरगं बिचारं बुडून गेलं अशी भीती लोकांना होती. आणि सहजपणानं समर्थ पालखी संपल्यावर तिथे आले आणि विहिरीच्या काठावरती कल्याणाला हाक मारली आणि कल्याण शांतपणानं वरती आला. तर ही गोष्ट ही काय आहे? तर ही रामनामाचं सामर्थ्य, रामनामाची महती सांगणारी गोष्ट आहे की रामनाम घेणाऱ्या समर्थांनी सांगितलंय आणि तिथे गैर घडलाय असं होणारच नाही. आणखीन एक समर्थ चरित्रामध्ये समर्थांचा एक शिष्य होता, मशा महार त्याचं नाव. महार होता. तर तो एक दिवस घागर कळशी घेतली आणि म्हणे पाणी आणायला गेला. तर पाणी आणायला गेलेला मशा परतच आला नाही आणि मशा बुडला असं त्या महारवाड्यामध्ये बातमी पसरली. आणि सगळेजण समर्थांना दोष द्यायला लागले की समर्थांच्या नादी हा लागला आणि बुडला की हो, कुठं आहे ते समर्थ? आणि इतकं समर्थांना लोक बोलू लागले. समर्थांना पण बातमी गेली, गावभर चर्चा होत होती. सगळा महारवाडा जमा झाला होता. समर्थ आले, आईला भेटले मशाच्या. तो म्हणे हो, सकाळी म्हणे घागर घेऊन तो याला पाणी आणायला डोहामध्ये जातो, तसा गेला आणि तो परत आलेला नाही आहे. मग सगळे समर्थ डोहापर्यंत गेले. सगळा महारवाडा त्यांच्याबरोबर होता आणि डोहाच्या तिथे उभं राहून समर्थांनी मशाला हाक मारली, मशाल. आणि मशाल घागर घेऊन वरती आला. आणि मग की त्याला ती जणू काही खाली ध्यानाला, पाण्याखाली ध्यान करण्याची त्याच्याजवळ क्षमता होती. म्हणजे अशा प्रकारच्या ह्या घटना ज्या आपण वाचतो, ऐकतो, ह्या काही चमत्कार म्हणता येत नाही. हे त्यांचं त्यांचं असणारं सामर्थ्य होतं असं म्हणायला लागेल. तुकाराम महाराज म्हणतात, अशक्य ते तुम्हा नाही नारायण, निर्जीव चेतना आडावया. महाराज म्हणतात की भगवंता तुला काय अशक्य आहे? निर्जीवांमध्ये म्हणजे प्रेताला सुद्धा तू उठवतोस, निर्जीवांना सुद्धा तू चेतना आणतोस. काहीच अशक्य नाही आहे भगवंताला. निर्जीवांना सजीव करता येतं, मेलेल्यांना जिवंत करता येतं, तर पाषाण ठरले याकडे संशयानं पाहण्याचं काय कारण आहे? आपला जो श्लोकातला विषय चालला आहे की तया रामनामी सदा जो विकल्पी, त्याला तुकाराम महाराज उत्तर देत आहेत की करायचं आहे काय असं विचार करून, त्याचा विकल्प मनात आणण्याचं कारणच काय आहे? इकडे संशयानं पाहायची आवश्यकता आणि नारायण काही करू शकतो. ठाण्याला आपल्याकडे काही वर्षापूर्वी असे काही आणले होते बाबा दगड, मला पण चांगले बघितलेले आठवत आहेत. वजनाने बरेच होते पण ते पाण्यात तरंगत होते. म्हणजे तसं संशयाने पाहण्यासारखं काही नाही आहे. आता त्याच्यातलं जे काही संशोधनाने शोधून काढण्याची गोष्ट आहे ती जरूर करावी. परंतु नामस्मरणाने हे सामर्थ्य येतं. आणि काय म्हणायचं, अचल असणारे पत्थर दगडसुद्धा तरले तर माणसाला तरायला काय हरकत आहे, अशा प्रकारचा विचार दोन्ही श्लोकातून सांगतात. अखेर नामस्मरण म्हणजे काय? आपण ज्याचं नाम घेतो तोच खरा आहे आणि त्याच्या सत्तेनं हे सगळं चालतंय असं आपण सारखं सारखं म्हणतो. ही जाणीव आपल्याला सतत राहणं याला नामस्मरण म्हणायचं. नामस्मरण म्हणजे काय? तर नामस्मरण म्हणजे हे आहे की आपल्याला त्याची सतत आठवण राहिली पाहिजे की हे जे काही चाललं आहे ते सगळं त्याच्या इच्छेप्रमाणे चाललेलं आहे. ही जाणीव राहणं त्याच्यासाठी हे नामस्मरण आहे.
प्रपंचात वावरताना आपल्याला आपल्या प्रपंचातल्या सगळ्या गोष्टी चालू असतात, म्हणून आपल्याला सारखा सारखा त्या नामाचा विसर पडतो. तो पडू नये म्हणून आपल्याला, म्हणजे भगवंताचा विसर पडू नये म्हणून आपल्याला करायची गोष्ट आहे. आणि हे करायला सगळ्यात सोपा असणारा म्हणजे नामस्मरणाचा उपाय आहे. म्हणून एवढा समर्थ नामस्मरणावर भर देत आहेत असं आपल्याला कळेल. आणि त्यात त्यांचं दैवत श्रीराम म्हणून ते रामनामाला महत्त्व देत आहेत. भगवंतांनी सुद्धा विभूती ज्या सांगितल्या त्याच्यात जपयज्ञोस्मी असं म्हटलं. तर यज्ञानाम जपयज्ञोस्मी, किती बाकीचे तुम्ही यज्ञकर्म करा, त्याच्यातला जो जपयज्ञ आहे तो सर्वश्रेष्ठ आहे असं सांगितलं. आता जपयज्ञाची यज्ञासाठी म्हणजे बाकीचे कुठले यज्ञ असतील तर त्याला बरंच काय काय लागेल. जपाला काहीच लागत नाही, त्याला असा विशिष्ट ठराविक काळ नाही, त्याला लागणारे पैसा लागत नाही, त्याला कुठली सामग्री समिधा वगैरे काही लागत नाही. त्यामुळे जप केव्हाही करावा अशी मुभा त्याला आहे. दुसरं असं की जपामुळे म्हणजे नामामुळे असं छान मन शांत होतं, एकाग्र होतो, भगवंताकडे वळतो. त्यामुळे उपयोग पण त्याचा चांगला आहे. माणूस आपोआप अंतर्मुख होतो मनामध्ये आणि बुद्धीमध्ये सुद्धा. नुसतं मनातच नाही तर बुद्धीमध्ये सुद्धा एक अशा दैवी गुणांचा उदय होतो. काही चांगले विचार आपल्या मनामध्ये येतात. भगवंताच्या नामाचा जप करायचा झाला की येणारे जे अडथळे असतात ना ते आपोआपच पार होतात. म्हणजे साधकाला भक्ताला भगवंतापर्यंत पोचता येतं या नामाच्यामुळे. या जप या शब्दाचा अर्थ सांगणारं एक संस्कृत सुभाषित आहे, छान आहे. जकारो जन्मविच्छेद असं म्हटलंय. जकार म्हणजे ज हे जे अक्षर, जप या 2 अक्षरामधलं ज हे अक्षर आहे. हे अक्षर काय तर ज म्हणजे जन्म मृत्यूचा विच्छेद करतं. आणि पकारो पापनाशना, हे जे अक्षर आहे पापनाश करतं. आणि हा जो ज म्हणजे साधकाला जन्म कर्म हरो यस्मात, जन्म कर्म आणि मृत्यू या सगळ्या कटकटीतून हा साधक पूर्णपणे मुक्त होतो असं त्यांनी म्हटलं. जन्म कर्म हरो तस्मात काय होतं तर हळूहळू आता हे जे काही जप आहे सुरुवातीला होईल असं की अगदी सुरुवात करताना आपण म्हटलं की भीतीने का होईना पण नाम घ्यावं, तसं भीतीने कोणी सांगताय म्हणून असं होईल. पण हळूहळू या सगळ्या जर व्यापातून आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर या नामाची सवय लावावी. वैखरीनं आधी नाम घ्यावं, हळूहळू वैखरीने नाम घेता घेता मनाला सवय करावी. मनाला त्या नामामध्ये दुसऱ्या काही गोष्टी न येता त्या नामात मन कसं तल्लीन होईल, एकाग्र होईल तो प्रयत्न करावा. आणखी दुसरी पुढली पायरी अशी की त्याला श्वासावर बसवावं. श्वास घेते आणि सोडते याच्यामध्ये त्या याच्यावर समजा कलियुगी नामाखेरीज दुसरं काही नाहीच आहे. या कलियुगामध्ये जर करायचं असेल तर नामाशिवाय दुसरा काहीही मार्ग नाही आहे. कलियुगी हेची सार नाम स्मरावे निरंतर असं सांगितलेलं आहे. कौरव पांडवांचं युद्ध झालं आणि युद्धामध्ये पांडव विजयी झाले. पांडव विजयी झाल्यानंतर इतके दिवस त्या दुर्योधनाच्या राज्यामुळे प्रजा अत्यंत कष्टी होती. तेव्हा आता धर्मराज युधिष्ठिराला राजा करायला पाहिजे आणि राज्यकारभार त्यांनी स्वीकारून काम चालू करायला पाहिजे. परंतु श्रीकृष्णाचा सल्ला घेऊया म्हणून हे 5 पांडव कृष्णाकडे आले आणि कृष्णाला सांगितलं की आता विजय मिळालेला आहे. त्यामुळे राजा धर्मराज युधिष्ठिराला केव्हा राज्यकारभारात सांगा. तेव्हा भगवंतानी त्यांना जे सांगितलं ते फार महत्त्वाचं आहे. भगवंत त्यांना असं म्हणाला की हे जो काही विजय तुम्हाला युद्धात मिळाला आहे ते बरोबर आहे, पण या सगळ्या विजयामध्ये काही पापं घडली आहेत आणि त्या पापांचं क्षालन झाल्याशिवाय राज्यकारभाराला सुरुवात करता येणार नाही, अडचणी येतील. मग स्वाभाविकच धर्मराजाने विचारलं मग काय करावं, काही यज्ञ करावं, काही पापक्षालनासाठी काय करता येईल. तर भगवंतानी वेगळंच उत्तर दिलं. भगवंत म्हणाले पापक्षालन करण्यासाठी 1 महिना तुम्ही 5 जण वनात जाऊन राहा आणि नाम घ्या,
म्हणजे पापक्षालन होईल. जास्तीत जास्त नाम घ्या. वनात राहा 1 महिनाभर, जास्तीत जास्त नाम घ्या आणि भगवंताच्या स्मरणात राहा, म्हणजे पापक्षालन होईल. पांडवांना सुद्धा राज्यकारभार करायला सुरुवात करण्यापूर्वी भगवंतानी नाम घ्यायला सांगितलं. तेव्हा कलियुग नाही आहे हां. द्वापार युगामधली ही गोष्ट आहे. द्वापार युग होतं, कृष्ण होता. पुढे 25 वर्षांनी भगवंताचं नरदेहातनं भगवंत गेल्यानंतर अवतार कार्य संपल्यानंतर कलियुग आलेलं आहे. आणि समर्थ आपल्याला कलियुगी नामाखेरीज कलियुगी हेची सारं नामस्मरावे निरंतर असं सांगतात. तर द्वापार युगातल्यांना सुद्धा नामस्मरण करायला भगवंताने सांगितलं. याचं कारण हेच आहे की नाम घेणाऱ्याला पापक्षालन व्हायला पाहिजे ना, ते होण्यासाठी त्यांनी सांगितलं. या संदर्भातली छान एक कथा आहे. ती कथा खरी अजून आपल्याला 3 श्लोक या नाममहात्म्याचे शिकायचे. त्यामुळे त्यावेळेला आपण त्या कथेचा हे घेऊया की कलियुगामध्ये नेमकं काय घडतं, की माणूस कसा बदलतो आणि द्वापार युगानंतर कलियुग येणार आहे, तर माणसांमध्ये कसे कसे बदल होत गेले. एक कथा कदाचित यापूर्वी मी सांगितली की नाही मला आठवत नाही, की द्वापार युगातला माणूस कसा विचार करायचा. जो म्हणजे पाप करणं हे माहीतच नव्हतं. पापक्षालन हा नंतरचाच विषय. पण गैर गोष्ट करायचीच नाही, असंच मुळे द्वापार युगामध्ये सत्यानेच सगळेजण वागत होते. धर्मराज राजा झालाय आणि खरोखर सगळीकडे सगळी जनता खुश आहे. अशा वेळेला घडलेली एक घटना आहे की कलियुग सुरू होणार हे कसं काय. आणि कलियुगामध्ये नामस्मरण घ्यायचं आहे. कलियुगी हेची सार नामस्मरावे निरंतर हे आपल्याला सांगितलंच आहे. पण कलियुगापूर्वी माणसं कशी वागत होती त्याच्यासाठी विचार केला तर आपल्या लक्षात येईल की 2 शेतकरी होते आणि एका शेतकऱ्यांनी दुसऱ्या शेतकऱ्याकडून शेत विकत घेतलं आणि झालं शेत विकत घेतलं. पावसापूर्वी शेत नांगरायचं आता यावर्षी, म्हणून मग त्यांनी ते विकत घेतलेला जो शेतीचा तुकडा होता तिथे नांगरणी सुरू केली आणि नांगरताना त्याला एक छानपैकी हंडा सापडला जमिनीखाली. द्वापार युगातला शेतकरी आहे हा. शेतकरी तो हंडा घेऊन ज्याच्याकडून हे शेत घेतलेलं होतं विकत त्याला द्यायला गेला. मोहराने भरलेला हंडा आहे आणि तो ज्याच्याकडून शेत घेतलंय त्याच्याकडे तो द्यायला गेला. तर म्हणाला की हे तुमच्या शेतात मिळालं. तेव्हा तो शेतकरी असं म्हणाला की अहो मी तुम्हाला विकलं आहे आणि मग विकलं असल्यामुळे हे तुमचंच झालं. ते म्हणाले अहो माझं कसं होईल, मी शेताची किंमत घेतली ना, शेताच्या खाली मिळालेली ही वस्तू आहे ही तुमची आहे. तो म्हणाला शेताच्या खालची वस्तू पण तुमची, जर शेतात वरती येणारं धान्य पण तुमचं आहे की नाही आता, मग त्या शेताच्या खाली मिळाले पण तुमचीच. दोघंही जण हा मिळालेला हंडा एक दुसऱ्याचा आहे असं सांगत होते द्वापार युगातले 2 शेतकरी. आणि मग आता ह्याच्यात निर्णय काय, हा हंडा कोणाचा. आपल्याला प्रश्नच चुकीचा वाटतो नाही का, कारण आपण सगळे कलियुगातले आहोत. हे दोघंही शेतकरी द्वापार युगातले होते आणि स्वाभाविकच ते धर्मराज युधिष्ठिराकडे गेले. त्याला आपण सांगूया आणि धर्मराजाला सांगितलं की असा असा हंडा मिळाला आहे, हे शेत मी यांच्याकडून विकत घेतलं होतं. आता स्वाभाविकच हे हंडा त्यांचा आहे, तुम्हाला मी विकला आहे शेत, त्यामुळे विकून झाल्यानंतर आता जमिनीखाली मिळाला आहे, त्यामुळे हा हंडा त्यांचा आहे. धर्मराज युधिष्ठिराने म्हणणं दोघांचं ऐकलं. खरं म्हणजे त्याला बरं वाटलं की आपल्या राज्यातले हे लोक किती प्रामाणिक आहेत एक दुसऱ्याबद्दल. आणि मग ह्या निम्म निम्म दोघांना वाटून द्यावं असा धर्मराज युधिष्ठिराच्या मनात विचार आला. परंतु राज्यकारभार नुकताच सुरू झाला होता, त्यामुळे कृष्णाचा सल्ला घ्यावा असं धर्मराज युधिष्ठिराला वाटलं आणि धर्मराज युधिष्ठिर या दोघांना घेऊन श्रीकृष्णाकडे आले. श्रीकृष्णाच्या वाड्यामध्ये येताना बाहेर एक भला मोठा वृक्ष आणि त्या भल्या मोठ्या वृक्षाला एक काळा कभिन्न असणारा प्रचंड मोठा राक्षस दिसेल असा एक माणूस दोराने घट्ट बांधून ठेवलेला होता. धर्मराज दोघांना घेऊन आत आला आणि कृष्णाने यथोचित स्वागत केलं आणि आज काय काम काढलं विचारलं.
तेव्हा धर्मराज म्हणाले की मी सांगतो मी काय कामाला आलोय, पण मला एक सांग की ते बाहेर त्या माणसाला काहीतरी केला असेल गुन्हा, पण कशासाठी एवढं बांधून ठेवलंय घट्ट करकसून? मरेल तो माणूस, करकसून दोऱ्याने बांधलाय, काय झालं, काय असं त्यांनी केलं? कृष्णाच्या नेहमीच्या स्वभावाप्रमाणे कृष्ण हसलास आणि ते सांगतो आणि नंतर तू काय काम काय घेऊन आल्यास ते सांग. नाही म्हणाला, माझं काम सांगतो, पण आता असं आहे की धर्मराज युधिष्ठिर राजा आहे. त्याच्या राज्यामध्ये काय चाललेलं आहे त्यांनी विचारलं तर त्याला सांगायला पाहिजे. आणि म्हणून भगवंतांनी सांगितलं की सांगतो तुला मी कारण. तर म्हणाले, ठीक आहे तुला कारण सांगा, पण निदान काय कर, तेच त्याला सैल तरी कर. तू सांग सावकाश, पण त्याला एवढं घट्ट बांधून ठेवलेलं आहे, त्याचं दोरखंड जरा सैल कर. तेव्हा कृष्ण त्याला म्हणाला, बघ बरं, राजाची आज्ञा आहे, मी तसं केलं तर काय घडेल मला माहीत नाही. पण ठीक आहे, तू राजा आहेस तेव्हा तू सांगशील तसं करतोय. मग श्रीकृष्णाने त्याचं जरा दोरखंड सैल करायला सांगितले आणि धर्मराजाला विचारलं की तू काय काम घेऊन आल्यास ते सांग. एवढ्या वेळामध्ये धर्मराजाने ते 2 जे शेतकरी बरोबर आलेले होते, त्यांची जी काही इच्छा होती ती सांगायला सुरुवात केली. त्यातला एक शेतकरी म्हणाला, थांबा थांबा, माझं म्हणाला माझ्या लक्षात आलंय की नाही नाही, हे जमिनीखाली हंडा होता तर तो माझाच आहे. त्यावेळेला दुसरा मला, नाही नाही, मी तुला जमिनीची किंमत दिलेली आहे, त्यामुळे आता तो खाली हंडा असू दे नाही तर वर येणारं पीक असू दे, ते दोन्ही माझंच आहे. धर्मराज चक्रावला की हा काय प्रकार आहे? आत्ता माझ्याकडे दोघंही जण हा हंडा आपला नाही म्हणून सांगत होते आणि भगवंताच्याकडे इथे आल्यानंतर हे असं उलट काय चाललंय? श्रीकृष्णाकडे प्रश्नार्थक मुद्रेने धर्मराजाने पाहिलं. भगवंत सगळं जाणणारच आहे. भगवंताने सगळं जाणलं होतं. भगवंत म्हणाला, त्याला सैल केलंय ना, त्याची ही सगळी, आता त्याला सैल केल्याचा तो जो आहे तो म्हणजे कली आहे. कली म्हणजे संशय, कली म्हणजे विकल्प. हा विकल्प मनामध्ये आहे, तो विकल्प मनात आल्यावर माणूस बदलतो. कलियुगामध्ये माणसं संशयी होतील. कलियुगामधल्या माणसांच्या मनात विकल्प येईल. म्हणून कलियुगी हेची सार नामस्मरावे निरंतर. भगवंतांनी सांगितलं, काही दिवसातच द्वापारयुग संपून कलियुग येईल. कलियुगातली माणसं ही अशीच हे करतील, असंच वागतील. त्याची ही चुणूक या 2 शेतकऱ्यांच्या ह्याच्यातून धर्मराज युधिष्ठिराला मिळाली. कली हा माणसाचा घात करतो असं दिसेल. नामस्मरणाखेरीज हा संशय जायला दुसरा मार्ग नाही. मनात विकल्प येऊ नयेत, मनात संशय येऊ नयेत, मनात खात्री वाटावी, मनातला विश्वास भक्ती वाढावी, यासाठी नामाखेरीज दुसरा पर्याय नाही. आता नाम घेणाऱ्याचं काय काय होतं असं जर आपण विचारलं तर आता झालं पापक्षालन होतं वगैरे सगळं आपल्याला माहितीच आहे. म्हणून जास्तीत जास्त नाम घ्या, भगवंताचं सतत स्मरण ठेवा, असं समर्थ आपल्याला नाम म्हणजे नवविधा भक्तीतल्या नामस्मरण भक्तीचा समास हा सगळा याचसाठी आहे. गोंदवलेकर महाराजांच्या सगळ्या भक्त मंडळींना तो समास नित्य ह्याच्या पठणामध्ये असल्यामुळे तो पाठ असतो. इतकं त्या नामस्मरणाचं महत्त्व सगळ्यांना सांगितलेलं आहे. 365 दिवस गोंदवलेकर महाराज नामाचं महत्त्व आपल्याला पटवून देण्यासाठी रोज प्रवचनातून सांगतच असतात. त्यामुळे या नाम घेणाऱ्याला काय काय मिळेल, तर खरोखरच त्याला येमयातना होणार नाहीत. नामस्मरण करिता येम बाधी जेना, असं समर्थ सांगतात. म्हणजे यमाच्या यातना होणार नाहीत. नामस्मरता पुण्यश्लोक होई जस्वये, नाम घेणारा जो आहे तो पुण्यात्मा बनून जाईल. अशा पद्धतीनं नामाचं महत्त्व आपल्याला समर्थ सांगतायत. जाता जाता आणखीन एक गोष्ट सांगायची की साधू संत ज्याला नाम म्हणतात ना, काय होतं काही वेळा ते अति सोपं असल्यामुळे माणसाला त्याच्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे असं वाटत नाही. असं असतं की संस्कृत सुभाषित एक आहे, अतिपरिचयात अवज्ञा संतत गमनात अनादरो भवती, मलये भिल्लपुरंदरी चंदन तरू काष्टम इंधनम कुरुते. म्हणजे काय, तर अतिपरिचय असला ना की अवज्ञा होते, मग कोणी ऐकत नाही आपलं. एक मर्यादित स्वरूपातच जाणं येणं असायला हवं. म्हणून अतिपरिचय असला किंवा आपल्या शब्दाला किंमत राहत नाही. संतत गमनात अनादर होती, रोज आलं की त्याचा अनादर होतो. कधीतरी क्वचित जा की या 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 लगेच खानपान सेवा सगळं होतं, पण रोजच जातोय
अनादर होतो. याला उदाहरण छान दिलं आहे. मलय पर्वतावर भिल्ल पुरंदरी, भिल्ल स्त्रिया ज्या राहतात, वनवासी आदिवासी स्त्रिया ज्या राहतात, चंदन तरू काष्टम इंधनम कुरुते. चंदनाच्या झाडाची लाकडं साधं जळण म्हणून वापरतात, त्याला त्याचं मोलच कळत नाही. तसं आपलं होतं की नामाचं मोलच आपल्याला कळत नाही. इतकं संत साधू सज्जनांनी नाम घ्या नाम घ्या आपल्याला सांगितलं आहे, पण इतकं सोपं आहे ना, त्यामुळे त्याच्यामधलं मोल आपल्याला कळत नाही. पण जेव्हा आपण असं म्हणतो की उपनिषद पण आपल्याला हेच करायला सांगतात, फक्त उपनिषद याला ओंकार किंवा प्रणव म्हणतात. गीता सुद्धा आपल्याला नामच घ्यायला सांगते, पण ती त्याला एकाक्षर ब्रह्म असं म्हणते. वेदांत पण आपल्याला नामच घ्यायला सांगतात, तिथे ते शब्द ब्रह्म त्याला म्हणतात. अगदी ग्रीक तत्वचिंतक नामच घ्यायला सांगतात, ते त्याला लोगॉस असं म्हणतात. हे सगळं नामच आहे. आणखीन आपल्याला इतकं सोपं करून आपल्या संतांनी सांगितलं असल्यामुळे कदाचित असं वाटेल आणि मनात विकल्प येईल, तो विकल्प आपला जावा म्हणून नामाचं महत्त्व सांगितलेलं आहे. हरिनामने मस्त पाषाण तारी, कळलं आपल्याला. बहुतालिले मानव देहधारी, पाषाणच काय, नुसता मानवाचा देह धारण केलेले पण पशुवत आचरण करणारे त्यांना सुद्धा तारलंय. तर या नामनामी सदा जो विकल्पी, पण या नामाबद्दल कोणाच्या मनात विकल्प असेल तर तो त्याच्या तोंडून काही ते नाम येणार नाही, तो स्वतःच पापरूपी आहे असं समर्थाने सांगितलं. आधीच्या श्लोकामध्ये मुखी राम नाही तर या मुक्ती कैसी, रामनाम घेतलं नाही तर काहीच होणार नाही. अहंता गुण यातना ते फुकाची, आणि अहंकाराने हे असेल तर आणखीन आणखीन यातना भरच पडेल, फुकटच्या यातना आपल्या वाढतील, म्हणून नाम घ्यायला सांगितले. असा दैन्यवाणा आपला अंत होणार असेल तर तो काही बरोबर नाही. म्हणून म्हणारे म्हणा देवराणा, त्या देवाचं नाव घ्या, अशी कळवळून प्रार्थना समर्थ आपल्यासाठी करतायत. आणखीन 3 नामस्मरणाचे श्लोक आपल्याला अभ्यासायचे आहेत. त्याच्या वेळेला आपल्याला आणखीन काही विशेष माहिती या संदर्भातली आपण घेऊ. आज आपण इथेच थांबू. धन्यवाद.